इथे मी शेडवरती आलो आहे भावांनो. ऑलमोस्ट आता 2 वाजत आहे तेव्हा मी शेडवरती पोहोचलो आहे. आता माझ्या दोघं ट्रेड घेतल्या गेलेल्या आहे. दोघं ट्रेडमध्ये आता प्रॉफिट झाला का लॉस झाला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. आज आहे आपला 13वा दिवस. 30 दिवस ट्रेडिंग करून मला जायचं आहे निमकरोली बाबाच्या आश्रमला. हे तुम्हाला माहितीच असेल. तर बघूया, आज होती एक्सपायरी. आज नेमकं माझ्यासोबत काय झालं काय नाही तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांबद्दल शेअर करा. इथे मी ही एंट्री जस्ट इथे कॉल साईडला एंट्री प्लॅन केली. आता हा जो वॉइस आहे मी नंतरून टाकतोय, पहिलेच सांगून दिलेलं बरं. जेव्हा मी ही ट्रेड पंच केली तेव्हा मी गॅस टाकी घ्यायला गेलो होतो भावांनो. मग त्यामुळे फक्त मी एक स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली होती तेव्हा. मग कॉल साईडला मी एंट्री प्लॅन केली. आणि आता प्रीमियममध्ये तुम्हाला पॅटर्न कसा दिसतोय, फर्स्ट कॅन्डल तुमची ग्रीन आहे, सेकंड कॅन्डल तुमची रेड आहे, जी थर्ड नंबरची कॅन्डल एक प्रकारची माझा प्लॅन होता. मी तसं निफ्टीचं चार्टवरती मी तुम्हाला सांगतो की माझा कॉल साईडला प्लॅन का बरं होता, कोणाला रिकमेंडेशन नव्हती. पण मग जी कॅन्डल एक प्रकारची इनसाईड टाईप कॅन्डल फॉर्मेशन तुम्हाला दिसत असेल प्रीमियममध्ये. आता जस्ट जी कॅन्डलला आपण एंट्री केली, जी थर्ड नंबरची कॅन्डल आहे 5 मिनिटाची, ती एक प्रकारची माझा प्लॅन होता की इनसाईड म्हणजे ग्रीन कलरची कॅन्डल बनवून अपसाईड जो फर्स्ट कॅन्डलचा हाय आहे 180चा तो ब्रेक केला पाहिजे असा माझा प्लॅन होता. समजा तो ब्रेक केला असता तर माझा कसा 145ला मी बाय केलेला आहे, 180चा समजा हाय आणि प्रीमियमने लावला असता, माझा 30 पॉईंटचा जो टार्गेट आहे तो भेटला असता. आणि जो प्रॉफिट आहे हायेस्ट प्रॉफिट 2300-2400 पर्यंत आपल्याला प्रॉफिट दिसला बी होता. पण मग आपण ट्रेलिंग केली नाही आणि मला ट्रेलिंग करायची बी नव्हती. तर त्यामुळे ह्या एंट्रीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपला समजा फर्स्ट एंट्रीमध्ये स्टॉप लॉस हिट होऊन जातो पुढे चालून. पण मग ही इनसाईड कॅन्डल बनली नाही फॉर्मेशन, तिथूनच मार्केट तुमचं रिव्हर्स होऊन गेलं. कारण अपसाईडला एक EMA होता. आणि आता जस्ट मी 2 वाजता का 2:30 वाजता हा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणार आहे किंवा व्हिडिओ शूट करतोय, तेव्हा ऑलमोस्ट आत्ता बी मी निफ्टीचा चार्ट बघितला तर निफ्टी ऑलमोस्ट साईडवेज आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या जास्तीत जास्त करून लोकांचे नाही का लॉसच होत असतील आत्ता. कारण साईडवेज मार्केट आहे. वरतून निफ्टी, वरतून आज एक्सपायरीमुळे प्रीमियम तुमचे डिके होत असतील. ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ही तर आपली फर्स्ट एंट्री आहे. आता मी तुम्हाला निफ्टीचं पहिले लॉजिक दाखवतो. इथे आपण आलेलो आहे निफ्टीच्या चार्टवरती. आता माझा काय प्लॅन होता, पहिले तर मी प्रिव्हियस डेचा जो प्लॅन आहे तो सांगतो. प्लस काही जणांना समजत नव्हतं ना की मी कालची सुद्धा एंट्री नाही का लॉजिक काय होता, म्हणे काल बी भरपूर जणांनी आपल्याला मेसेज केला. आता जस्ट तुम्हाला इथे एक मेजर टाईम फ्रेमवरती आपण गेलो तर तुम्ही बघू शकता अपसाईडला ही जी एक ब्ल्यू कलरची ट्रेंड लाईन आहे ती ट्रेंड लाईन तुम्हाला दिसत असेल. मार्केटने जस्ट इथे एक प्रकारचा ब्रेकआउट दिलं, त्याच्यानंतर इथे ब्रेकआउट दिलं, प्लस काल इथे ब्रेकआउट दिलं. मग काल माझं कॉल घ्यायचं रिझन तेच की ही जी फर्स्ट कॅन्डल एक प्रकारची इथे डोजी टाईपची बनली. माझा प्लॅन होता इथे कुठेतरी नाही का म्हणजे क्लोज करत होतं मार्केट, तर इथून अपसाईड निघून जाईल. तसं मार्केटने केलं नाही. मार्केट डाऊन साईड आला, परत अपसाईड गेला, परत डाऊन साईड आला. जस्ट जो याचा लो आहे फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलचा लो मार्केटने ब्रेक केलं काल. जस्ट तिथे लिक्विडिटी घेतली आणि त्याच्यानंतर मार्केट तो तुमचा अपसाईड गेला. आता माझा आज परत कॉलसाठी का बरं मी इंटरेस्टेड होतो, फर्स्ट कॅन्डल तुम्ही बघू शकता एक प्रकारचा हा जो आहे 24,200 लेवलच्या वरती, हा माझ्यासाठी एक प्रकारचा रेजिस्टन्स होता. मार्केटने एक प्रकारचा रेजिस्टन्स ब्रेक केलं, ग्रीन कलरची कॅन्डल बनली, सेकंड कॅन्डल तुमची रेड बनली आणि जी थर्ड कलरची कॅन्डल आहे ती एक प्रकारची ग्रीन बनली. मग मी थर्ड कलरच्या कॅन्डलला म्हणजे ग्रीन बनली म्हणजे झाल्यानंतर सगळ्यांना कळतं. आता परत काही जण तसेच कमेंट करतात ना की झाल्यानंतर सगळ्यांना कळतं. मी तेच सांगतोय, जेव्हा लाईव्ह आपण ट्रेड करतो तेव्हा कोणालाच माहिती राहत नाही मार्केट इथून अपसाईड जाणार आहे का डाऊन साईड जाणार आहे, बरोबर. मग जस्ट मी जी सेकंड कॅन्डल आहे रेड कलरची तिची लिक्विडिटी थर्ड कॅन्डलने घेतली. मग मी थर्ड कॅन्डलच्या लोला इथे कुठेतरी समथिंग मी कॉलची एंट्री प्लॅन केली. मार्केट इथपर्यंत गेला, तिथून रिव्हर्स होऊन गेला. मग त्या रिव्हर्स झाल्यामध्ये माझा फर्स्ट एंट्रीमध्ये स्टॉप लॉस हिट झाला. सेकंड एंट्री मी कुठे घेतली ते बी तुम्हाला सांगतो. सेकंड एंट्री जस्ट मी ह्या कॅन्डलला घेतली. 9:50 मी सेकंड एंट्री प्लॅन केली. जस्ट ती म्हटलं नाही का आता एवढा वेळ मार्केटने साईडवेज झाला, जस्ट इथे लिक्विडिटी घेतली गेली. हा मार्केट म्हटलं इथून आता अपसाईड जाऊ शकतो असा माझा प्लॅन होता. कारण एक प्रकारच्या रेजिस्टन्सच्या वरती एवढा वेळ क्लोज करते कॅन्डल, माझा प्लॅन होता हा अपसाईड जाईल. त्या बेसिसवरती मी कॉल घेतला होता. आणि तुम्ही बघू शकता आज परत मार्केट एक प्रकारच्या ट्रेंड लाईनलाच होल्ड करतं आहे. अपसाईडला ही एक ब्ल्यू कलरची ट्रेंड लाईन आहे, डाऊन साईडला ही एक ब्ल्यू कलरची ट्रेंड लाईन आहे. आता डाऊन साईडची ट्रेंड लाईन कुठून सपोर्ट होते ते बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट 9 जुलैपासून ऑलमोस्ट ही ट्रेंड लाईन फॉर्म होत आहे डाऊन साईडला. एक प्रकारचा सप्लाय डिमांड आहे ह्या मार्केटसाठी. तर वेट करूया. आता माझे तर 2 एंटर प्लॅन झाले. मार्केट एक प्रकारचं साईडवेजच आहे, आपण साईडवेजच म्हणू शकतो. फक्त ही जी मॉर्निंगची एवढी ट्रेड आहे, जेव्हा इथून ब्रेकआउट आलं बस एवढी ट्रेड चांगली होती आणि एवढी ट्रेड चांगली होती बस. आणि त्याच्यानंतर तर साईडवेजच म्हणता येईल एक्सपायरी त्यामुळे. तर बस हा आहे माझा लॉजिक. आता मी तुम्हाला टोटल लॉस किती झाला तुम्हाला ऑर्डर बुक मी शेअर करतो.